अगदी लवकर आणि सोपी अशी छान टेस्टी पावभाजी आज बनवली होती मी. आणि एकदम टेस्टला पण एवढी छान झाली होती. सकाळी वाटाणे मी पाण्यामध्ये भिजू घातले होते. आता दिवसभर छान भिजलेत. आता याला कुकरला लावणार आहे. आलू पण मी 3 घेतलेले आहेत. आता ते पण चिरून घेतले कुकरमध्ये. 2-3 शिट्ट्या म्हणजे एकदम असे मऊ होईपर्यंत कुकरला लावले मी. आता सोबत इथं 2 शिमला मिरची, 2 कांदे आणि 2 टमाटे. आता हे चिरून घेते मी. ह्याला छान असं बारीक चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि पावभाजी म्हणल्यावर थोडंसं बारीकच छान लागतं आणि फोडणीमध्ये चांगलं हे स्मॅश व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या चॉपरमध्ये मी छान तिन्ही एकत्र ह्याला बारीक करून घेते. तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. एवढंच की पावभाजीला सगळं साहित्य एकदम बारीक छान असं पावभाजी शिजली की मग त्याला वेगळीच टेस्ट येते. आता मी इकडं चॉपरमध्ये छान बारीकसुद्धा केलं आहे. आता याला फोडणी देणार आहे मी. सोबत तिथं कुकरलासुद्धा शिट्या झाल्यात. आलू आणि हिरवे वाटाणे ते सुद्धा छान शिजलेत. आता या पद्धतीने झालं आहे बघा हे. शिमला मिर्च, कांदे आणि टमाटे आणि भरपूर अशी कोथिंबीर मी चिरून घेतली. असे झालेत बघा हे आलू आणि हिरवे वाटाणे. सोबतच आता कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकले मी. सोबतच जिऱ्याची फोडणी. यामध्ये थोडंसं बटरसुद्धा टाकू शकता तुम्ही. बटर नंतर टाकणार आहे. आता यामध्ये टाकले मी चॉपरमध्ये जे साहित्य बारीक केलेलं होतं ते. यानंतर टाकते मी पावभाजी मसाला. जी छोटी पाऊच येते ना, अख्खी पुडी लागली होती ते. सोबतच थोडासा मॅगी मसाला, नंतर पास्ता मसाला, असे मसाले टाकले होते मी. आणि आपलं घरातली लाल मिरची पावडर ते सुद्धा टाकली होती. आता बऱ्याच जणांना तिखट आवडते, झणझणीत जास्त मसाले टाकून आवडते. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. मला आता एवढं इनफ होतं. आता छान पूर्ण मसाले पण छान फोडणीत हे झालेत. पुन्हा नंतर व्हेजिटेबल जे पण टाकले होते ते पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे. सगळ्यात शेवटी आलू आणि हिरवे मटार हे सुद्धा छान टाकून मिक्स केले मी. आता श्रेयाला मी तिला टेस्ट करायला देते. अशी रिॲक्शन होती तिची. तिला खूप आवडलं. आणि नंतर मी ब्रेडसुद्धा छान बटरला भाजून घेतले. आणि अशी होती छान आणि सोपी पद्धत. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा कशी झाली होती भाजी. अगदी लवकर झटपट होणारी, जास्त वेळ लागत नाही ह्याला. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.